मी मक्याचे बनवणार आहे आप्पे. इतके छान लागतात. रोज जरी नाश्त्याला बनवले तरी तुम्ही कंटाळणार नाही. करायलाही अगदी सोपे आहे. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आप्पे बनवण्यासाठी साहित्य बघूया. इथे मी 1 मोठी वाटी ओली मक्का घेतली आहे. त्याला स्वीट कॉर्न असे म्हणतात. 1 मोठी वाटी रवा घेतला आहे. रवा भाजलेला नसावा, जाड घेतला तरीही चालतो. 1 वाटी पोहे घेतले आहे. जे खायचे पोहे आहेत ते पोहे घेतले. 1 बारीक चिरलेला कांदा घेतला. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. सर्वात आधी आपल्याला पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि ते झाकण लावून त्याची छान बारीक पावडर वाटून घ्यायची. बारीक केलेली पावडर भांड्यामध्ये टाकूया. ह्या पद्धतीने अशी बारीक करायची आहे. त्यानंतर रवा टाकायचा. दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे ताक वापरत आहे. 3 कप इतकं मी इथे ताक घेतलं आहे. तुमचं जर मिश्रण कोरडं वाटत असेल, थोडं पाण्याचाही वापर केला तरी चालतो. मिक्स करून घ्यायचं आहे ते. इथे रवा भिजण्यासाठी पण पाणी लागतं आणि पोह्यांना पण पाणी लागतं. उरलेलं ताक पण मी यामध्ये टाकून घेत आहे. छान एकजीव करून घ्यायचं. जसं जसं मिक्स करू तसं तसं ते मिश्रण घट्ट वाटत आहे. संपूर्ण ताक मी यामध्ये ओतून घेतलं. 3 कप इतकं ताक होतं. रवा आणि पोहे भिजवण्यासाठी 3 कप ताक टाकलं. तरीही जर कोरडं वाटत असेल तर नंतर आपण यामध्ये थोडं पाणी वापरणार आहोत. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मक्का टाकायची. मिरच्या टाकायच्या. मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर कमी टाका. झाकण लावून याला छान बारीक वाटून घ्यायचं या पद्धतीने. रवा आणि पोहे चेक करूया. रवा आणि पोहे छान भिजले आहे. थोडं मला घट्ट वाटत आहे. त्यामध्ये आपण बारीक केलेली मक्का टाकून घेणार आहे. कांदा टाकायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. अर्धा चमचा ओवा टाकायचा आणि अजून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण मला हे मिश्रण घट्ट वाटत आहे. रवा आणि पोहे पाणी छान शोषून घेतलं आहे. त्यामुळे जसं वाटेल तितकं इतकं पाणी टाकायचं त्यामध्ये. अजून मी इथे अर्धी वाटी पाणी टाकलं. मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. पावसाळ्यामध्ये मक्का भेटतेच तर असे आप्पे नक्की तयार करून बघा. खूप छान होतात. ह्या पद्धतीने पीठ आपल्याला पाहिजे आहे आप्पे बनवण्यासाठी. त्यामध्ये मी अर्धा चमचा सोडा टाकत आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे आप्पे इन्स्टंट करत आहोत त्यामुळे मी इथे सोडा वापरत आहे. बेकिंग सोडा टाकायचा. ह्या पद्धतीने पीठ छान तयार झालं आहे. आप्पे करण्याआधी आपण इथे चटणी तयार करून घेणार आहे. गॅसवर पॅन ठेवला. अर्धी वाटी शेंगदाणे टाकले. शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. खमंग असे शेंगदाणे भाजून झाले. भाजलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे. थंड होऊ द्यायचे आहे. थंड झालेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकल्या. 2 चमचे दही टाकलं. 1 चमचा साखर टाकली. चवीपुरतं मीठ टाकलं. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. पाणी टाकायचं. झाकण लावून याला मिक्सरला छान बारीक फिरवून घ्यायचं आहे. अशी चटणी वाटून घ्यायची या पद्धतीने. बारीक केलेली चटणी कढईमध्ये ओतून घेऊया. त्यावर मी मोहरी आणि लाल मिरची कढीपत्त्याचा तडका दिला. अशी मस्त चटणी तयार झाली आप्प्यासोबत खाण्यासाठी. नक्की तयार करून बघा. चटणी छान तयार झाली. आप्पे करायला घेऊया. आप्प्याचा पॅन गॅसवर ठेवला आहे. त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. थोडं थोडं मिश्रण चमच्याने आप्प्याच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जास्त फुल भरूनही टाकू नका. मापातच टाकायचं आहे. सर्व भांड्यामध्ये मी इथे आप्याचं बॅटर टाकून घेत आहे.
जर आप्पे निघत नसतील त्यामध्ये अजून रवा ॲड केला तरीही चालतो. झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिट कमी गॅसवर आप्पे होऊ द्यायचे आहे. मिश्रण जर पातळ वाटत असेल तरच टाका रवा, नाही तर टाकण्याची अजिबात गरज नाही. झालेले आप्पे आपण चेक करूया. मस्त आप्पे तयार झाले आहे. कलर बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, खूप सुंदर झाले आहे. हे नाश्त्याला तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्की करून बघा. खूप छान होतात. रोज जरी खाल्ले तरी कोणी नाही म्हणणार नाही, कारण ही मक्का कोवळी असते, काही त्रास होत नाही. सर्व आप्पे मी असेच तयार करून घेणार आहे. मस्त असे चटणीसोबत तयार करून बघा. तुम्हाला मी अशा छान छान रेसिपी शेअर करत असते. नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने मक्याचे आप्पे नक्की तयार करून बघा. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. ही रेसिपी मी फेसबुकला पण शेअर करते. नक्की फेसबुकला जाऊन बघा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.